आपल्या आयुष्यात आपण करतोय. एकतर नोकरी सोडून घरात बसलोय ते आणि एक वेगळंच गिल्ट आहे. काही स्पेसिफिक भाज्या अशा असतात ना की त्याच्याबरोबर फुलका किंवा भाकरीच छान लागते. तर भाकरी तर नाही, पण मी फुलका केला कारण की चपातीचं पीठ मळलेलं होतं. आता इथे मी शेवभाजी केलेली. काळं मसाल्याचं वाटण होतं मंडळी घरामध्ये शिल्लक, त्यामुळं मी अशी शेवभाजी केलेली. छानपैकी आता जेवून घेणार. जर फुलका तुम्हाला भाकरीसारखा क्रिस्पी क्रंची हवा असेल तर जास्त वेळ फ्राय करायचा, म्हणजे भाजून घ्यायचा. आणि जर मऊ पाहिजे असेल तर कमी. जबरदस्त एकदम. आता कांदा जरा धुवून घेतो हा आणि जेवायला बसते. जेवून झाल्यानंतर क्लिनिंगला घ्यायचं आहे घर. तर भेटूया जेवून झाल्यावर. गरम पाणी ठेवलेलं गॅसवरती, कारण की वरती जे टाईल्स आहेत ना तर खाली फार कमी खराब झाल्यात, पण माझ्या वरच्या टाईल्स खराब होतात. तर फार तेलकट तुपकट आणि असं येल्लो येल्लो झालेलं, तर दिसायला पण फार घाण दिसतं असं. त्यामुळं काय केलं मी, गरम पाण्याने थोडं थोडं घेऊन असं क्लीन करत होते. पहिला गरम पाणी मारून घेतला, त्यानंतर घासणी घेतली. अशी आपली जाड घासणी असते ती, तारेच्या घासणीने छान असं आता कट्टा क्लीन करून घेणार आहे. कट्टा आणि टाईल्स दोन्हीसुद्धा. तसं तुम्ही पाहिलंच असेल की मी नेहमीच कट्टा माझा क्लीन करत असते, पण आत्ता थोडंसं एक्स्ट्रा क्लिनिंग म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्याकडे जास्त फोकस असतं. तर असं साफसफाई करून घेते. बघा आता मी तुम्हाला खरं सांगते की हे काय 8 दिवसाला 10 दिवसाला होत नाही माझ्याकडनं. महिन्यातनं मी एक वेळा रुटीन ठेवते वरचं क्लीन करायचं. घरामध्ये एक्झॉस्ट भरपूर आहे, त्यामुळे एवढं काही घाण होत नाही. तुम्ही पाहिलंच असेल की किती काळं कुट्टं पाणी आलं, म्हणजे छान क्लीन झालेलं आहे. आता मध्ये मध्ये भेगांमध्ये सुद्धा खूपच मळ आहे साचलेली, तर ती पण आता काढण्याचा प्रयत्न करते आहे. शिवचरण जोपर्यंत मला सपोर्ट करेल तोपर्यंत मी हे साफ करतच राहणार. आणि फक्त हेच नाही तर आपल्याला अजून पण पुढे भरपूर काय काय करायचं आहे. तर मी काय करत असते की स्टेप बाय स्टेप सगळं क्लिनिंगला काढत असते. तर आता नेहमी आपण गॅस आणि किचन कट्टा क्लीन करत असतो, पण तो बाजूचा जो फरशी होते ना ती कायम राहूनच जाते. तर आज त्याच्याकडे पण थोडं लक्ष गेलं. सगळंच एकदा काढायचं नाही, जरी आपलं घर असलं घाण झालेलं असलं हरकत नाही आहे, स्टेप बाय स्टेप काम करायचं. आज हे केलं की पुन्हा एक दिवस गॅप घ्यायचा आणि दुसऱ्या गोष्टीला लागायचं. आपलं किचन कायम स्वच्छ ठेवण्याच्या पाठीमागं अजून एक शास्त्र पण आहे की आपण एवढं, आपले मिस्टर एवढे काम वगैरे करतात किंवा आपणही काम करतो, कशासाठी करतो की आपलं पोट भरावं म्हणून. आणि ते पोट पैसे जरी आले तर त्याचं ते टिकवण्याचं काम आपल्या हातात असतं. आपल्या किचनमध्ये देवी वात्सल्य करत असते, अन्नपूर्णा देवी असते. त्यामुळे ते आपण स्वच्छ ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की अन्नपूर्णेचा वास असतो आपल्या किचनमध्ये. जिथे घाण असते, स्वच्छता नसते, त्या ठिकाणी नेगेटिव्हिटी असते.
नेगेटिव्हिटीमुळे काय होतं, देवी आपल्या घरामध्ये वावरत नाही. पण ती लक्ष्मी देवी असू दे किंवा अन्नपूर्णा देवी असू दे, त्यामुळे आपलं किचन कायम स्वच्छ असावं. वेळोवेळी आपण असं हे स्वच्छता करणं महत्त्वाचे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय माझं किचन एकदम चकाचक झालेलं आहे. किचन क्लीन झालेलं आहे. इथे माझे शूज आहे बाळाचे, ते इग्नोर करा. तसं तर माझं हॉल किचन सगळंच क्लीन असतं, पण माझ्या बेडरूमचे हाल झालेले असतात. ते म्हणजे काय, कपडे जे असतात ना ते ठेवलेले असतात. आता कपाट आवरायला काढायचं आहे, कदाचित उद्या वगैरे आवरेल, ते तुम्हाला शेअर करेल. आता थोड्याफार गोष्टी आहे, ज्या दरवाजे वगैरे आहे, ज्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं ते क्लीन करून घेणार आहे. बरेचदा आपलं एक रुटीन ठरलेला असतोय घराचा, त्या व्यतिरिक्त काही वेगळं करायचं म्हटलं की आपल्याला त्यासाठी एक वेगळा एक्स्ट्रा टाईम काढायचा असतो, कारण आपण एका कम्फर्ट झोनमध्ये असतो. तेच कम्फर्ट झोनचा टाईम मॅनेजमेंट मी कसा करते त्यातनं बाहेर निघण्यासाठी, त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करेन. आता मी चप्पल जे स्टँड आहे, कारण की आता आपल्या घरी येणार आहे स्पेशल पाहुणे, त्यांच्यासाठी आपल्याला जागा पण ठेवायची आहे चप्पलेची, तर चप्पल स्टँड व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि असं पण त्यांच्यासाठी तर करायचंच आहे स्पेशल, पण त्याच पद्धतीने आपल्याला पण चप्पल बुटं व्यवस्थित ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचे आहे. दारात चपला कधीच नसाव्या, कारण देवी आपल्या घरामध्ये एंट्री करत असते सकाळ संध्याकाळ, त्यामुळे, आणि ते दिसायला पण छान दिसत नाही. त्यानंतर बघा, आपलं दाराकडे फार दुर्लक्ष होतं. तर तुम्ही माझे आधीचे व्लॉग पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल क्लिनिंग व्लॉगमध्ये की मी महिन्यातनं एक वेळा अशी दारं पुसून घेत असते. तर माझे टॉयलेटचे, बाथरूमचे मेन जे एंट्रन्स आहे ते सगळे मी असे थोडे घासणीनं घासून घेते. आता हे सगळं घासण्यासाठी माझ्याकडे एक स्पेशल घासणी असते. आता मी घासून घेतलेले आहे. त्यानंतर पुसण्याचं काम माझी वैशू करते. जिथे जिथे मी घासलेलं आहे तिथे तिथे ती जाऊन सगळीकडे पुसून घेते. तर हे तिचं आवडीचं ठिकाण आहे. तिथे ती सगळं क्लिनिंग वगैरे करत असते, ब्रश वगैरे तिचे ती नेहमी मला हेल्प करत असते ना, त्यामुळे तिचा मामा तिच्यावर इम्प्रेस झाला आणि तिच्या आवडीचं गिफ्ट तिला पाठवलेलं आहे. ऑनलाईन फ्लिपकार्टवरून आलेलं आहे. मामाने मला तिकडून काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे. तर मलाच नाही माहिती ते काय गिफ्ट आहे, तर आपण सगळे मिळून त्याला बघूया. नेहमी घरामध्ये समजूतदारपणाने वागणारी माझी वैशू तिच्या मामाची फार लाडकी आहे लहानपणीपासून, त्यामुळे मामाने तिच्या आवडीचं म्हणजे तिला आवडेल असं गिफ्ट पाठवलेलं आहे. वाव, किचन सेट, किचन प्ले सेट, व्हेरी नाईस. व्यवस्थित ओपन कर, फाडू नकोस. थांब, इथे दिलेला आहे हे, असं जस्ट ओपन कर. अरे सेलो टेप लावलेला आहे त्याला. हा, मग काढ. शिवचरण काय येते? शिवचरण काय येते? हा, भात. ताई भात करणार त्याच्यात तुझ्यासाठी रे. वाव, सचू बघ किती छान आहे. काय आहे माहित नाही, बाबाच तुला हेल्प करतील त्यासाठी. वाव, इथे स्टिकर्स आहे आणि काय असं सेट आहे. बाबाची मदत करावं लागेल. तर ते आहे हे सगळं. चला, पूर्ण किचन सेट झाल्यानंतर आम्हाला दाखवा कसं आहे ते. ओके, सगळ्याच गोष्टी बुकलेटमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायच्या असतात ह्यामध्ये, आणि खूप सुंदर असा किचन सेट त्यांनी पाठवलेला आहे. तर पूर्ण झाल्यानंतर वैशू तुम्हाला दाखवेल की कसं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर पाहिजे असेल तर पहिला तुम्ही मला सांगा कमेंट करून. मुलींना खेळण्यासाठी खूप छान आहे. घरामध्ये लहान पोरी असतील तर नक्की तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. 10 वर्षाच्यापर्यंत मुली खेळू शकतात आणि छान मोठंसुद्धा आहे. बघा, माझं किचन सेट आता झालेला आहे आणि इथं छोटंसं बेसिंग आहे. इथं ह्याच्यामध्ये मी काय बनवू शकते, ह्याच्यामध्ये मी बॉईल करू शकते. व्हेजिटेबल बॉईल करण्यासाठी आहे. आणि इथं मी ऑमलेट बनवती आहे. व्हेरी नाईस. आणि हे आहे केचप आणि हे म्युनिज. तर मंडळी, तुम्हाला माझं किचन सेट कसा वाटलं नक्की सांगा.